संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने विकासाचा सपाटा लावत प्रत्येक जिल्ह्यातून नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटच्या महामार्गाची निर्मिती करण्यात आली। यामध्ये नांदगाव पेठ ते पांढुर्णा, वर्धा बॉर्डर पर्यंत वरुड ते काटोल पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटच्या महामार्गाची निर्मिती करण्यात आली। महामार्गाचे काम पूर्णत्वास येत असताना कंपनीकडून अनेक चुका झाल्यात। काही चुकांची दुरुस्ती सुद्धा करण्यात आली तर काही किरकोळ वादही झालेत। यातून महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून महामार्गावर नामफलक, दिशादर्शक फलक सुद्धा लावण्यात आले। यामध्ये वरुड काटोल महामार्गावर दिशादर्शक नामफलक सुद्धा लावण्यात आले, परंतु नागपूर महामार्गावरील सुरडी गावाच्या लगत असलेल्या भोंड पेट्रोल पंपाजवळ लावण्यात आलेल्या दिशादर्शक नामफलकावर मोठी चूक करण्यात आली असून फलकावर सुरळी कुरडी वरुड असा नामफलक लावण्यात आला आहे। विशेष म्हणजे नामफलक सुरळीत लावला असताना त्यावर मात्र सुरळी डावीकडे 2 किलोमीटर असे दाखवण्यात आले, परंतु सुरळी गावच्या मधोमध नॅशनल हायवे गेला आहे। जिथे नामफलक लावण्यात आला त्याच्या अगदी 10 मीटर अंतरावर उजव्या बाजूस फत्तेपूर गावात जाणारा मार्ग आहे, परंतु त्या गावात जाणारा रस्ता दर्शवणारा दिशादर्शक फलक लावण्यात आला नसल्यामुळे नवाळ्या व्यक्तीला फत्तेपूर गाव शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे व त्यावर सुरळी डावीकडे 2 किलोमीटर दाखवले असून त्या ठिकाणी फत्तेपूर 2 किलोमीटर असे दाखवायला हवे, परंतु नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून मोठी घोळचूक करण्यात आली आहे। ही चूक कंपनीने लवकरात लवकर दुरुस्त करून फलकावरील नाव बदलवण्याची मागणी करण्यात आली आहे। या हायवे रोडवर HGFC कंपनीने जे बोर्ड लावलेले आहे ते बोर्ड सुरळी इथून 2 किलोमीटर सुरळी गाव दाखवलेलं आहे आणि याच्याच बाजूला जे इथून गेलेला हा जो रोड आहे, फतेपूर रोड आहे, तो इथं त्यांनी बोर्ड लावायला पाहिजे, परंतु तो पण बोर्ड यांनी लावलेला नाही आणि म्हणून हे शासन HGFC कंपनीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे। त्याच्याकडे आपण त्वरित लक्ष द्यावं ही मागणी